बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आता लसावी मसावी म्हणजे काय आणि त्याची वैशिष्ट्ये बघितलेली आहेत. आपण आता प्रत्यक्षात दिलेल्या संख्यांचा लसावी आणि मसावी कसा काढायचा हे बघणार आहे. ठीक, एकाच भागाकार पद्धतीमध्ये आपण लसावी पण काढणार आहे आणि मसावी पण काढणार आहे. काळजीपूर्वक बघा, एकदम सिंपल मेथड आहे. 63 आणि 105 यांचा लसावी आणि मसावी आपल्याला काढायचा आहे. काय करायचं, या दोन्ही संख्या घ्यायच्या आणि यांना भाग द्यायचा आहे. भाग देताना असे याचे दोन भाग करून घेतले. दोन संख्या असल्यामुळे ज्या संख्येने भाग देणार ती संख्या आपण इथे लिहिणार आहे. ठीक, आणि भाग देताना जर दोन्ही संख्याला एकत्र एकाच संख्येने भाग जात असेल तर तसा भाग आधी द्यायचा. मग आता बघा, इथे 63 आहेत आणि 105 आहेत. मी तुम्हाला माहिती आहे की 7 ने या दोन्हींना भाग जाऊ शकतो. ठीक, 7 9 63 आणि 15 7 5. आता या 7 ने 63 लाही भाग गेला आणि 105 लाही भाग गेला, म्हणून आपण याला सर्कल करून ठेवणार. त्याचा आपल्याला पुढे उपयोग आहे मसावी काढताना. ठीक, आता पुन्हा या दोन्हीला भाग जाणारी संख्या असेल तर तिला भाग द्यायचा, त्या संख्येने यांना भाग द्यायचा. मग आता बघा, 3 ने भाग जातो, 3 त्रिक 9, 3 5 15. आता परत भाग जातो का? नाही, इथे 3 आहेत आणि 5 आहे. ठीक, त्यामुळे मग तिला भाग तर आपल्याला आधी 3 ने द्यावा लागेल आणि 5 ने द्यावा लागेल. त्यापेक्षा भाग न दिलेला बरा, आपण अशा प्रकारे याचं कॅल्क्युलेशन करू शकतो. कारण आता याच संख्येने यांना भाग जाणार आहेत, मूळ संख्या आहेत. ठीक, मग आता आपण काय करणार, आधी लसावी काढणार. लसावी बरोबर ह्या ज्या संख्या आहेत, ठीक, या सर्वांचा गुणाकार म्हणजे आपला काय असेल, लसावी. 7 गुणेला 3 गुणेला 3 गुणेला 5. ठीक, मग 7 गुणेला 3 गुणेला 3 गुणेला 5 हा गुणाकार आपण करणार. ठीक, 7 5 35 हा गुणाकार आपण करून घेऊ. 7 5 35 आणि 3 त्रिक 9. ठीक, हा गुणाकार केला की आपल्याला सर्व संख्यांचा गुणाकार मिळेल. मग 5 9 45 हातचे 4, नंतर 9 त्रिक 27 27 आणि 4 मिळतात आपल्याला 315. ठीक, आता हा झाला आपला लसावी. हा काय झाला आपला लसावी. ओके, आता आपल्याला काढायचा आहे मसावी. आता मसावी काढताना आपण बघितलं की 7 ने या दोन्ही संख्यांना भाग गेला होता आणि नंतर 3 ने या दोन्ही संख्यांना भाग गेला होता. नंतर 3 आणि 5 शिल्लक उरलेले आहेत. मग या दोन्ही संख्यांनी या दोन संख्यांनी म्हणजे 7 ने आणि 3 ने, 7 ने 63 आणि 105 ला भाग गेला, 3 ने 9 आणि 15 ला भाग गेला, दोन्ही संख्यांना भाग गेला. म्हणून ह्या राऊंड केलेल्या संख्या आपण गुणेला घेणार. 7 गुणेला 3 आणि 7 त्रिक 21 हा आपला मसावी असणार. ठीक, मसावी जो असतो तो दिलेल्या संख्येपैकी लहान संख्या एवढा किंवा त्याच्यापेक्षा लहान असतो. मसावी हा दिलेल्या संख्येपैकी मोठ्या संख्या एवढा किंवा त्याच्यापेक्षा मोठा असतो. हे तुम्हाला माहिती आहे. बघा, आता 12 18 व 28 यांचा आपल्याला लसावी आणि मसावी काढायचे. 12 18 28. ठीक आहे, आता काय करणार आपण, तीन ने तिन्हीला भाग जातो का? नाही. ठीक आहे, मग 2 ने जातो, 2 ने देणार. 2 ने भाग देणार आपण. 2 सक 12, 2 नम 18, 2 एक 2 आणि 2 चौक किंवा 14 दुने 28. 2 ने या तिन्ही संख्येला भाग गेला म्हणून त्याला आपण राऊंड करून ठेवणार. त्यानंतर आता बघा, आता तिन्ही संख्येला भाग जातो का? नाही, पण या दोन संख्यांना जातो. ठीक आहे, 3 ने, म्हणून आपण 3 ने भाग देणार. 3 दुने 6, 3 त्रिक 9 14. तसेच परत 2 ने भाग जातो या दोघींना, 2 ने देणार. म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन करायला सिंपल होईल. 2 एक 2 हे 3 भाग जात नाही म्हणून तसेच ठेवले आपण आणि 2 7. ठीक, आता परत 3 ने आणि 7 ने द्यावा लागेल. आता परत भाग जात नाही, मग यांना आपण असंच ठेवणार. आता काढणार आपण लसावी. लसावी मग लसावी काढताना ह्या सर्व संख्या ज्या आहेत ह्या गुणेला घ्याव्या लागणार. मग आधी 2 गुणेला 3
गुणिला 2, हा 1 गुणिला घेतला काय न घेतला काय, कारण 1 गुणिला घेतला तर 30 व्हॅल्यू येणार आणि म्हणून हा गुणिला 3 घेणार आणि हा 7 घेणार आणि हा गुणाकार आपण करणार. बघा आता 3 2 6, 6 2 12 आणि 12 36 आणि हे गुणिला 7. ठीक, 36 गुणिला 7 हा गुणाकार करून घ्यायचा. 7 सकम 42, 7 4, 7 3 21, 21 आणि 4 25, म्हणजेच काय येणार आपला लसावी 252. ठीक, आता आपण काढणार मसावी. ठीक, आता मसावी तुम्हाला माहिती आहे की फक्त 2 ने एकमेव किंवा 2 ही एकमेव अशी संख्या आहे की जिने इथे तिन्ही संख्यांना भाग गेला. इथे 2 आहे पण इथे आणि इथेच भाग गेला, इथे भाग गेलेला नाही, म्हणून फक्त मसावीमध्ये काय येणार 2 येणार. ठीक, तर आपला 12 18 आणि 28चा लसावी झाला 252 आणि मसावी झाला 2. बघा आता आपण 24 36 आणि 60 यांचा लसावी आणि मसावी काढणार आहे. नेहमीप्रमाणे आपलं 24 36 आणि 60 घेणार आपण आणि याला बघणार या तिन्ही संख्यांना कोणत्या एका संख्येने भाग जातो का. मग तुमच्या लगेच लक्षात येईल की 12ने तिन्ही संख्यांना भाग जातो. ठीक आहे, मग आपण पहिला भाग 12ने देणार. 12 दुणे 24, 12 त्रिक 36 आणि 12 पंच 60. 12ने तिन्ही संख्यांना भाग दिला राऊंड. त्याच्यानंतर आता 2 3 आणि 5 ह्या सर्व मूळ संख्या आहेत, त्यामुळे आता भाग जाणार नाही. ठीक आहे, आणि द्यायचाच तर आधी 2ने द्यावं लागेल, मग 3ने द्यावं लागेल, मग 5ने द्यावं लागेल, म्हणजे इथे 2 3 5 अशा येणार. ठीक आहे, त्यापेक्षा भाग न देता आपण याला असंच ठेवणार. आता लसावी काढताना या सर्व संख्या गुणीला घेणार. लसावी बरोबर 12 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 5, बरोबर आहे. 5 त्रिक 15, 15 दुणे 30. ठीक, मग 12 गुणिला 30. ठीक, आणि हा जर गुणाकार केला तर 12 0 0 आणि 12 त्रिक 36, 360 हा काय येतो आपला लसावी येतो. आता मसावी बघा, फक्त 12नेच तिन्ही संख्यांना भाग गेलेला आहे आणि म्हणून आपला मसावी काय येणार 12. जर इथे कोणत्याच संख्येने तिन्ही संख्यांना भाग गेला नाही तर त्या संख्यांचा लसावी 1 घ्यायचा. आता इथे फक्त 12नेच गेला म्हणून आपण 12 घेतले. 12 नंतर आणखी एखाद्या संख्येने जर तिन्ही संख्यांना भाग गेला तर आपण 12 गुणिला ती संख्या घेतली असती, हे लक्षात घ्या. फक्त एकाच संख्येने गेला म्हणून इथे एकच संख्या घेतली. आणखी इथे जर 2-3 संख्येने गेला असता तर त्या संख्यासुद्धा मसावी काढताना आपण गुणीला घेतल्या असत्या आणि लसावी काढताना ह्या सर्व संख्या आपण गुणीला घेणार. आणि जर असा कॉमन भागच गेला नाही तिन्ही संख्यांना कोणत्याच संख्येने तर मग त्या संख्यांचा मसावी आपण 1 घेणार, हे लक्षात ठेवा. आता आपण 16 24 36 आणि 54 यांचा लसावी आणि मसावी काढणार आहे. बघा 16 24 36 आणि 54. सुरुवातीला कोणत्या एका संख्येने कॉमन भाग जातो का आपण बघू. ठीक आहे, तर तुम्हाला इथे 2नेच भाग द्यावा लागेल. ठीक आहे, नाहीच काही लक्षात आलं तर 2ने भाग दिला तरी चालते, संख्या मिनिमाइज होतात नंतर आपल्याला लक्षात येते. 2ने भाग दिला आपण तर इथे येतील 8, इथे येतील 12, इथे येतील 18, इथे येतील 2 दुणे 4 आणि 2 साती 14 27. ठीक आहे, या 2नी सर्व संख्यांना भाग गेलेला आहे. आता परत भाग देणार आपण. आता इथे 27 आलेले आहेत त्यामुळे 2ने भाग जाणार नाही, 3ने भाग यांना जाणार नाही, 8ला 3ने भाग जाणार नाही. ठीक आहे, मग आधी आपण एका संख्येने भाग देऊन त्यांना मिनिमाइज करून टाकणार. ठीक आहे, 3ने देऊ आपण किंवा आधी 2ने दिला तरी चालेल किंवा 3ने दिला तरीसुद्धा चालेल. मग आता आपण 3ने भाग देणार. 3ने जर भाग दिला तर इथे जाणार नाही म्हणून 8 तसेच. 3 चौक 12, 3 सक 18. ठीक आहे, त्याच्यानंतर 9 त्रिक किंवा 3 9 27. ठीक आहे, आता परत तीनने भाग देता येईल आपल्याला किंवा मग 4ने पण देता येईल. ठीक आहे, तर आधी आपण 4ने भाग देणार. 4 दुणे 8, 4 1 4, भाग जाणार नाही, भाग जाणार नाही.
त्यानंतर आता हे असेही ठेवले आणि गुणीला घेतले तरी सुद्धा चालेल, पण याला आपण मिनिमाइज करू. 3ने भाग देऊ याला आपण परत. 3ने भाग दिला तर हे 2 तसेच, हा 1 तसाच. 3 दुणे 6 आणि 3 त्रिक 9. ठीक आहे. आता परत एकदा 2ने देऊन टाकू भाग आपण. 2ने भाग दिला तर 2 1 2, हा 1 तसाच, 2 1 2 आणि हे 3. ठीक. आता यांचा लसावी आपण काढू. ह्या सर्व संख्या गुणेला घ्याव्या लागतील. हे 1 सोडून दिले तरी चालतील. ठीक आहे. मग लसावी बरोबर 2 गुणेला 3 गुणेला 4 गुणेला 3 गुणेला 2 गुणेला 3. ठीक आहे. इथपर्यंत 2 आणि हे 1 नाही घेतले आपण 3. मग हा गुणाकार करायचा. ठीक. 3 दुणे 6, 6 चूक 24, इथपर्यंत केला 24. नंतर 3 त्रिक 9 आणि 9 दुणे 18. ठीक आहे. मग हा गुणाकार तुम्हाला करून घेता येईल आणि हा गुणाकार येणार 432. मग हा असेल आपला लसावी. ठीक आहे. आता आपण बघणार मसावी. मसावीमध्ये तुम्ही बघितलं की फक्त या एकाच संख्येने इतर सर्व संख्यांना भाग गेलेला आहे. या 3ने, ठीक आहे, इथे भाग गेलेला नाही. 4ने इथे गेलेला नाही. अशा प्रकारे. आणि म्हणून मसावीमध्ये काय येणार 2. आणि म्हणून आपला मसावी किती असणार 2 असणार. ठीक आहे. म्हणजे संख्या 3 असल्या काय, 2 असल्या काय आणि 4 असल्या काय, मेथड तीच ॲडॉप्ट करायची आहे आपल्याला आणि त्याप्रमाणेच सोडवायचं आहे. आणि आपल्याला परीक्षेमध्ये फार मोठ्या संख्या जनरली देत नाहीत. त्यांना फक्त तुम्हाला लसावी मसावी काढता येतो की नाही हेच बघायचं असते. आणि जनरली अलीकडे अशा साध्या संख्यांचे लसावी मसावी विचारतसुद्धा नाहीत. यावरची शाब्दिक उदाहरणं बऱ्याच वेळा येतात किंवा मग दशांश अपूर्णांकाचा लसावी मसावी काढा असं विचारतात. ठीक आहे. आता आपण यानंतर दशांश अपूर्णांकामध्ये जर तुम्हाला संख्या दिलेल्या असतील तर त्यांचा लसावी मसावी कसा काढायचा ते बघू. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला 22.5, 0.75 आणि 15 या संख्यांचा लसावी आणि मसावी काढायचा आहे. ठीक आहे. काय करणार, आधी बघायचं की या संख्येवर डेसिमल नंतर 2 घरं आहेत. इथे एकच घर आहे आणि इथे डेसिमलच नाही आहे. तर आपण काय करणार आहे, डेसिमल सारखे करून घेणार आधी. म्हणजे आपली पहिली स्टेप जी आहे ती काय असेल बघा, इथे 2 घरानंतर डेसिमल आहे, इथे पण 2 घरानंतर आपण डेसिमल करणार. म्हणजे याला आपण 22.50 लिहिणार. ठीक आहे. याला आपण असेच लिहिणार 0.75 आणि याला आपण 15.00 लिहिणार. म्हणजे आता या संख्या जर तुम्ही बघितल्या तर 2 घरानंतर डेसिमल दिसते तुम्हाला. आता हे डेसिमल आपण विसरून जाणार. ठीक आहे. हे डेसिमल नाही आहेत असं कन्सिडर केलं तर हे 22 से 50 होतात. ही संख्या होते 75 आणि ही संख्या होते 1500. आणि आता आपण यांचा लसावी आणि मसावी काढणार आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे. मग आता आपण यांचा लसावी आणि मसावी काढणार. बघा बघणार आपण कॉमन कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो. तर पहिला जो भाग आहे तो आपल्याला 25ने देता येईल. ठीक आहे. 25ने जर याला भाग दिला तर 25 नम 225 होतात आणि हे वरचं 0 90ने भाग जातो. 25 त्रिक 75. ठीक आहे. आणि 25 सख 150 होतात आणि हे वरचं 0 झालं. म्हणजे 25ने तिन्ही संख्यांना भाग गेलेला आहे. त्यानंतर आता बघायचं पुन्हा कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो. सर्व संख्यांना 3ने याला पण जाणार, याला पण जाणार आणि याला पण जाणार. ठीक. म्हणून आपण दुसरा भाग 3ने देणार. 3 त्रिक 9 30 होणार. 3 1 3, 3 दुणे 6 20 होणार. ठीक आहे. 3ने पण सर्व संख्यांना भाग गेला. आता आपण 10ने भाग देणार. 10 त्रिक 30, हा 1 तसाच भाग गेलेला नाही आणि 10 दुणे 20. ठीक आहे. इथे आपण भागाकार थांबू कारण परत 3 आणि परत 2ने द्यायचा, त्यापेक्षा असंच ठेवणार आपण. आता आपल्याला काय काढायचं इथे लसावी. काय येणार लसावी 25 गुणेला 3 गुणेला 10 गुणेला 3 गुणेला 2. ठीक. मग 25 गुणेला 10 म्हणजे 250 होतात. गुणेला 3 त्रिक 9 आणि 9 दुणे 18.
आता हा जर गुणाकार केला आपण तर 18 0 0 बरोबर आहे. त्याच्यानंतर 18 5 90 शून्य, हातचे 9, 18 दुने 36, 36 आणि 9 46 वजा 1 45. आपण जो लसावी काढला तो 2250, 75 आणि 1500 या संख्यांचा काढला. आपल्याला ॲक्च्युअली या संख्यांचा लसावी काढायचा आहे. आपण इथे 2 डेसिमल्स बघितले, सर्वात जास्त डेसिमल इथे होते बघा. ठीक आहे, 2 घरानंतर. ठीक आहे, मग आपण प्रत्येकावर 2 डेसिमल सारखे केले म्हणून इथे काय करायचं, 2 इकडनं 2 घरानंतर डेसिमल द्यायचं, म्हणजेच आपला लसावी किती येणार 45. तर हा झाला लसावी. आता मसावी. मसावीमध्ये काय करणार आपण, 25 गुणेला 3, 2 संख्या आहेत कॉमन भाग जाणाऱ्या आणि म्हणून 25 गुणेला 3 करणार. 25 3 किती येतात 75. ठीक. आता 2 घरानंतर आपल्याला डेसिमल द्यावं लागेल आणि म्हणून याचा मसावी येणार 0.75. म्हणजे इथे लक्षात घ्यायचं की इथे 2 घरानंतर डेसिमल आहे म्हणून आपण डेसिमल नंतर 2 घरं करून घेतले होते. ठीक आहे, त्यामुळे इथे 2 घरानंतर आपण डेसिमल देणार, लसावी असेल किंवा मसावी असेल तर इथे आपण 2. ठीक आहे, याचं रूपांतर याच्यामध्ये केलं होतं आणि इथे 2 घरानंतर डेसिमल होते म्हणून आपण येणाऱ्या लसावी आणि मसावीमध्ये 2 घरानंतर काय करणार डेसिमल देणार आणि म्हणून 4500 इथे 2 घरानंतर डेसिमल दिलं की 45 राहतात आणि 75 जरी आलं तरी 2 घरानंतर डेसिमल दिल्यानंतर 0.75 राहतात. ओके, लक्षात आलं असेल. एकदम सिंपल आहे. बघा आता लक्ष द्या, काय करणार आपण याला सुरुवातीला 2 घरानंतर डेसिमल आहे म्हणून इथे 9.9 आणि 1 0 देणार, कॉमा 0.18 आहेतच बरोबर आहे आणि इथे 27.00 देणार. ठीक आहे, आणि आता हे पॉईंट विसरून आपण ह्या संख्या तयार करणार. मग ह्या संख्या काय होणार 990, त्याच्यानंतर हे होणार 18, त्याच्यानंतर हे होणार 2700. ठीक. आता आपण यांचा लसावी आणि मसावी काढणार. बघा 990, 18, 2700. पहिला 9ने भाग देणार आपण. ठीक आहे, फार टेन्शन घेण्याची गरज नाही, मोठ्या संख्या आहेत म्हणून 9ने भाग जातो, माहिती आहे आपल्याला. 9ने भाग द्यायचा, तिन्ही संख्यांना भाग जाणार. 9 1 9, 9 1 9 0, 9 2 18, 9 3 27 300. 9ने तिन्ही संख्यांना भाग गेला. ठीक आहे, आता बघा 110, 300 आणि 2 बघायचं की या तिन्ही संख्यांना एखाद्या संख्येने भाग जातो का. तर तिन्ही संख्यांना तुमच्या लक्षात येईल की 2ने भाग जातो आणि म्हणून 2ने भाग देणार आपण. मग 110ला जर 2ने भाग दिला मी तर 2 5 10 आणि 2 5 10 55, 2 1 2, नंतर इथे 2 1 2, 2 5 10. ठीक, किंवा 2ने भाग दिला की सरळ सरळ 300च्या 150 होतात, माहिती आहे तुम्हाला. आता याच्यानंतर आता या दोन्ही संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातो ते बघायचं. 5ने भाग देता येईल तुम्हाला, हे 11 होतील. ठीक, हा 1 तसाच आणि 5 त्रिक 15 हे 30 होतील. ठीक, आता परत भाग जाणार नाही. ठीक, मग आता आपण काय करणार लसावी काढणार. लसावी बरोबर 9 गुणेला 2 गुणेला 5 गुणेला 11 गुणेला 30. आता हा गुणाकार करणार आपण. 9 2 18, 18 गुणेला 5, 18 5 90, हा एवढा गुणाकार 90 आला. ठीक आहे, याला गुणेला 11, याला गुणेला 30. ठीक, परत 11 9 99, 990 गुणेला 30. ठीक, आणि 990 गुणेला 30 हा जर गुणाकार आपण केला तर 29,700. ठीक, मग आता आपण लसावी हा जो काढलेला आहे हा या संख्यांचा काढलेला आहे, आपल्याला या संख्यांचा लसावी लागतो. आपण इथे 2 घरानंतर डेसिमल दिले होते सारखे करण्यासाठी, मग इथे 2 घरानंतर डेसिमल द्यायचं
आणि म्हणून आपला लसावी किती येणार 297.00 म्हणजेच तुम्हाला लिहिता येईल 297. इकडनं डेसिमल दिला आहे आपण, हे लक्षात घ्या. आता बघायचं आपल्याला मसावी बरोबर. ठीक आहे. आता बघा फक्त 9ने भाग गेलेला आहे आणि नंतर दुसरा 2ने पण दिलेला आहे. आपण ते विसरलो होतो सर्कल करायला. ठीक आहे. 9 आणि 2ने नंतर मात्र कोणत्याही संख्येने तिन्ही संख्येला भाग गेलेला नाही. मग 9 दुने 18 म्हणजे मसावी काय होणार 9 गुणेला 2 आणि 9 दुने किती 18. 2 घरानंतर डेसिमल. ठीक आहे. आणि मग 2 घरानंतर जर डेसिमल दिलं तर ते डेसिमल इथे येते म्हणजे 0.18 हा येतो आपला मसावी. आणि लसावी 297. बघा आता आपल्याला 0.05, 0.250 आणि 0.65 यांचा लसावी काढायचा आहे. पहिली स्टेप इथे 3 घरानंतर डेसिमल आहे. सर्वच संख्यांमध्ये आपण 3 घरानंतर डेसिमल देणार. मग 0.05 परत याच्यावर एक 0 देणार. त्याच्यानंतर हे 0.250 आहेतच. त्याच्यानंतर 0.65 जे आहे त्यावर एक 0 देणार. आता आपण काय करणार याच्यावरचे डेसिमल काढून टाकणार. म्हणजे इथे येणार 50, इथे येणार 250 आणि इथे येणार 650 आणि यांचा आपल्या नेहमीप्रमाणे लसावी काढणार. आणि मग आता बघा काय येणार 50, 250 आणि 650 याचा आपण आता आधी लसावी काढणार. ठीक आहे. सरळ तिन्ही संख्यांना भाग जातो का कोणत्या संख्येने ती बघायचं. तो भाग आधी द्यायचा हे लक्षात घ्या. मग आता 50 ते तुम्हाला माहिती आहे तिन्ही संख्यांना भाग जाणार म्हणून 50, 50 एक 50, 50 5 250, 50 गुणेला 13, 13 पंचे 65 बरोबर किती होतील 650. ओके. आता परत भाग जातो का नाही जाणार कारण 5 ही मूळ संख्या आहे, 13 ही पण मूळ संख्या आहे. ठीक आहे. त्यामुळे आता पुन्हा भाग जाणार नाही. ठीक. मग आता काय करावं लागेल आपल्याला यांचा गुणाकार करावा लागेल. मग आपण आता आधी लसावी घेणार. लसावी. ठीक आहे. फक्त एकाच संख्येने आपला कॉमन भाग गेलेला आहे. बघा आता लसावीमध्ये काय येणार 50 गुणेला 5 गुणेला 13. मग 50 गुणेला जर 5 केले तर हे 250 येतात आणि 250 गुणेला जर 13 केले तर तो गुणाकार येणार आपला किती येणार बघा 1300. त्याच्यानंतर 13 पंचे 65 हातशे 5, 13 दुणे 26, 26 आणि 6 किती होतात 32. म्हणजे आपला गुणाकार जो आहे तो किती येतो 3250. ठीक आहे. आता आपण जो लसावी काढला आहे तो बघा किती घरानंतर डेसिमल द्यावं लागेल 3 घरानंतर या दिशेने. ठीक आहे. आणि म्हणून आपला लसावी जो आहे तो लसावी किती येणार 3.25. हे 0 दिलं काय न दिलं काय, दिलं तरी चालेल नाही दिलं तरी चालेल. मग हा काय असेल आपला लसावी असेल. आता आपण मसावी काढू. मसावी एकाच संख्येने भाग गेलेला आहे बघा आणि म्हणून तीच संख्या मसावी असेल. आता आपल्याला इथे डेसिमल द्यावे लागतील या दिशेने. किती घरानंतर 3 घरानंतर, कारण इथे आपण 3 घरावर करून घेतले होते सारखे. मग 3 घरानंतर जर डेसिमल दिले तर 050. ठीक. म्हणजेच काय येणार आहे 0.050. काय येणार आपलं उत्तर 0.050 हा येणार मसावी. ठीक आहे. एवढं सिंपल आहे. तर दशांश अपूर्णांकाचा मसावी काढताना काय करायचं आधी जास्तीत जास्त डेसिमल असलेल्या संख्येवरचे डेसिमल बघायचे आणि तसे सर्व संख्येवर देऊन घ्यायचे आणि नंतर हे डेसिमल काढून त्या ज्या संख्या उरतात ठीक आहे त्यांचा आपला नेहमीच्या प्रमाणे भागाकार पद्धतीने लसावी आणि मसावी काढायचा. आणि काढल्यानंतर पॉईंट ठीक उजवीकडून डावीकडे द्यायचे. इथे 3 घरानंतर सारखे केले होते आपण किंवा इथे जास्तीत जास्त 3 घरानंतर डेसिमल होते त्यामुळे इथे आलेल्या गुणाकारावर 3 घरानंतर आणि इथे पण आलेल्या मसावी 3 घरानंतर डेसिमल द्यायचं. ओके. लक्षात आलं असेल. तर अशा प्रकारे दिलेल्या संख्यांचा लसावी आणि मसावी आपल्याला काढता येतो दशांश अपूर्णांकाचा आणि पूर्णांक संख्यांचा. आता आपण यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्यवहारी अपूर्णांकांचा लसावी मसावी कसा काढायचा ते बघणार आहे. ठीक आहे. आपल्या मित्रांना सांगा, त्यांना शेअर करायला लावा, लाईक करायला सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.